नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत तक्रार पेटीबाबत अहवाल लेखन व अतिरिक्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. माहे मार्च 2026 करता सभा क्रमांक 10 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचं आहे, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर या तक्रार पेटीबाबत अहवाल लेखनाची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण ही प्राप्त करू शकतात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. या ठिकाणी ज्या दिवशी आपण तक्रार पेटी उघडणार आहोत ती तारीख या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यावायचं आहे. दिनांक 27 मार्च 2026 रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि जे तक्रार पेटी समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीमधील ठरविलेल्या अध्यक्ष व सदस्य यांमधून दिनांक 27 मार्च 2026 रोजी तक्रार पेटी पाहणी करण्यात आली. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचे लेखन आपल्याला करून घ्यावायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आलेले आहे. दुसरा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. मागील महिन्यातील तक्रार पेटीबाबत अहवालाचा नमुना सारांश. फार महत्त्वाचा असा हा 2 नंबरचा विषय आहे. दिनांक 27 मार्च 2026 रोजी या ठिकाणी विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीने तक्रार पेटी उघडण्याबाबत नियमित पाहणी केली. तक्रार पेटी नियमानुसार समितीच्या उपस्थितीत उघडण्यात आली. मागील महिन्यात प्राप्त झालेल्या तक्रारीचा आढावा घेण्यासाठी तक्रार पेटी समितीची बैठक आयोजित करण्यात आली. तक्रार पेटीत प्राप्त झालेल्या एकूण तक्रारीची संख्या या ठिकाणी आपल्याला जी संख्या असेल ती टाकून घ्यायची आहे. नोंदवण्यात आली. तक्रारी शैक्षणिक शिस्त, स्वच्छता व इतर विषयांशी संबंधित होत्या. प्रत्येक तक्रारीचे स्वतंत्रपणे वाचन व विश्लेषण करण्यात आले. गोपनीयतेचे पालन करून संबंधित बाबींची चौकशी करण्यात आली. काही तक्रारी तत्काळ निकाली काढण्यात आल्या. गंभीर तक्रारीबाबत संबंधित शिक्षक व प्रशासनाशी चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी समुपदेशन करण्यात आले. तसेच स्वच्छता व पिण्याच्या पाण्याबाबत आलेल्या सूचनांवर त्वरित कार्यवाही करण्यात आली. शिस्तभंगाच्या बाबींवर योग्य ती कारवाई करण्याचे ठरवण्यात आले. तक्रार पेटीची नियमित तपासणी करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांना निर्भयपणे तक्रार नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच पालकांना आवश्यकतेनुसार माहिती देण्यात आली. प्राप्त सूचनांनुसार सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठक सकारात्मक वातावरणात पार पडून अहवाल नोंदवण्यात आलेला आहे व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3. शाळेतील तक्रार पेटी पाहणी करण्यात आल्याबाबत. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. शाळेत तक्रार पेटीची म्हणजेच कंप्लेंट बॉक्स दिनांक 27 मार्च 2026 रोजी समिती सदस्यांकडून पाहणी करण्यात आली. तक्रार पेटी नियमानुसार सीलबंद अवस्थेत होती व ती समिती सदस्यांच्या उपस्थितीत उघडण्यात आली. तक्रार पेटीत एकूण ज्या तक्रारी प्राप्त होत्या त्यांची संख्या या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. तक्रारी आढळल्या. मागील महिन्यातील प्राप्त तक्रारी मुख्याध्यापक, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीमार्फत योग्य न्याय देण्यात आलेला आहे. काही तक्रारी तत्काळ निकाली काढण्यात आल्या. उर्वरित बाबत कार्यवाही सुरू आहे. सर्व तक्रारी गोपनीयतेने वाचून नोंद केल्या गेल्या. पेटीतून प्राप्त झालेल्या तक्रारींची खालीलप्रमाणे नोंद घेण्यात आलेली आहे. या ठिकाणी प्राप्त ज्या तक्रारी आहे त्यांची तक्रारींची संख्या, तक्रारींचा प्रकार, शिक्षणविषयक किती होत्या, विद्यार्थ्यांमधील गैरवर्तनाबाबत किती होत्या यांची संख्या आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यावायची आहे. किंवा सुविधांची संबंधित ज्या शौचालय, पिण्याचे पाणी असेल, बस सेवा असेल, ज्या अनेक अशा समस्या असतील त्या इथं आपल्याला नोंद करून घ्यायची आहे. प्रत्येक तक्रारीचे गंभीरतेने नोंद घेण्यात आली असून संबंधित समिती, शिक्षक, प्रशासनाकडे कार्यवाहीसाठी पुढे पाठवण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला. पुढील काळात तक्रार पेटी प्रत्येक आठवड्याला किंवा महिन्याला नियमितपणे तपासली जाईल असा निर्णयही घेण्यात आला. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. या ठिकाणी तक्रार पेटी पाहण्यास उपस्थित सदस्य आहे, त्यांचे अनुक्रमांक, सदस्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. मित्रांनो, आपणास जर या मार्च महिन्याचे तक्रार पेटीचा अहवाल पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण हा प्राप्त करू शकता. धन्यवाद.